नमस्कार, गुड मॉर्निंग. आज एक व्हिडिओ यासाठी बनवतोय. काल म्हणजे परवाला नीटचा रिझल्ट लागला आणि नीटचा रिझल्ट जेव्हा समोर आल्यानंतर काही पालक फार आनंदी झालेत आणि काही पालक फार निराश झालेत. कारण प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला विद्यार्थी नीटमध्ये पास झाला पाहिजे, लागला पाहिजे, डॉक्टर बनला पाहिजे. परंतु तसं बऱ्याच पालकांच्या समोर रिझल्ट मिळाले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलावरती, लेकरावरती विश्वास होता. त्यांनी त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या. चांगले दर्जेदार क्लास लावले, ब्रँडेड क्लास. आणि ब्रँडेड क्लास तुम्हाला माहित आहे, फेमस नाव सध्या चर्चेमध्ये आहेत. आणि प्रत्येकाचा ओढा त्या मोठ्या क्लासकडे आहे. आणि मोठ्या क्लासला जेव्हा ते ट्युशन लावतात तेव्हा ते एक ड्रीम घेऊन जातात त्याच्यामध्ये. पण रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपल्या हातात काहीच मिळालेलं नाहीये. मी व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण मी सुद्धा नीटसाठी टीच करतोय. बरेच माझे विद्यार्थी दररोज माझ्या समोर असतात. जेव्हा मी टीच करतोय तर मी जेव्हा त्यांना एखादं ड्रीम दाखवतो तर परफेक्टली विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की एका कुठल्याही पोस्टवर तुम्ही डिपेंड राहू नका. कारण होतं कसं, नीटसाठी 22 लाख जर फॉर्म येत असतील आणि त्यापैकी 22 लाख मुलं एक्झाम देत असतील आणि जर जागा तुमच्या 1 ते 1.5 लाखाच्या आतमध्ये पूर्ण होत असतील, मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? हा प्रत्येकासमोर एक प्रश्न निर्माण होतो. माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही तयारी करा स्ट्रॉंग. तुम्ही चांगला क्लास लावा, तुम्ही खर्च करा, अभ्यास करा, नो डाऊट्स. पण एकाच ध्येयावरती, एकाच टार्गेटवर राहू नका. कारण अशा वेळेस काय होते, आता समजा विद्यार्थ्याला तुम्ही पालकांनी अपेक्षेने क्लास लावला, 2-2 लाख फीस भरली, ब्रँडेड क्लासच्या फीस खूप जबरदस्त आहेत. मग अवांतर खर्च केला, त्या मुलावरती, त्या विद्यार्थ्यावर पॅरेंट्स कडून प्रेशराईज केलं चाललं की तुझ्यासाठी आम्ही एवढा खर्च केला, एवढं नियोजन केलं, पण रिझल्ट नाही मिळाला. खरंच रिझल्ट मिळणं हे 2 वर्षाचा गेम नाहीये, अजिबात नाही. यासाठी जे कोणी पालक आपल्या लेकरांना मोठ्या करिअर साठी तयार करत आहेत त्यांना माझं एक प्रामाणिक मत आहे की त्यांनी एक तर सुरुवात कधी करावी, त्याचं करिअर डिसाईड करा कधी 5वीला. 5वी म्हणजे 5th क्लास लागल्यानंतर त्यांनी करिअर डिसाईड करायला पाहिजे. आणि दुसरं कधी करायला पाहिजे, तो एक टप्पा गेल्यानंतर दुसरे त्यांनी निर्णय घेऊ शकतात 8वीला. या 2 टप्प्यामध्ये लेकराच्या आवडीप्रमाणे, त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्या इंटरेस्ट प्रमाणे पालकांनी निर्णय घ्यावा, जेणेकरून अशी तुमची फसवणूक होणार नाही किंवा त्या विद्यार्थ्यावर बर्डन देणार नाही, त्या लेकरावर दबाव येणार नाही. आणि तुमचं पण एक तुम्हाला असं वाटणार नाही की आपलं स्वप्न भंग झालं. कारण काल रिझल्ट बघितला, बरेच विद्यार्थी रडत होते. बरोबर आहे, बरेच विद्यार्थी रडत होते. काही काही विद्यार्थ्याला 450 मार्क मिळाले, काही काहीला 300 मिळाले, काहीला 350 मिळाले. मग त्यांचा तो प्लॅन कुठेतरी मिस झाला. बरं, क्लास कोणते? नामांकित क्लास, नांदेड मधले ब्रँडेड क्लास. आणि मला याचा एक आनंद वाटतो, मी नीटचे क्लास घेतोय. माझ्या स्पेशल बॅचचे विद्यार्थी जे मी खरंच त्यांच्यावर खूप चांगलं काम केलं. बरं, मी आज काम केलं नाही, त्यांच्यावरती काम केलं. मी 3 ते 4 वर्ष काम करतोय. 3 वर्ष म्हणजे काम केलं, त्यावेळेला रिझल्ट मिळाला. तर बायोलॉजी मध्ये 360 पैकी 355 मार्क माझ्या एका विद्यार्थ्याला मिळाले आहेत. मी शो अप का केलं नाही, कारण त्या विद्यार्थ्याला इकडे 590 आहेत टोटल, आणि बाकीच्या याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला 540 आहेत, एका विद्यार्थ्याला 582 आहेत, एका विद्यार्थ्याला 550 आहेत. आणि काही विद्यार्थ्यांचा स्पेशल क्लास घेतला, त्या विद्यार्थ्याला हे पण प्रामाणिकपणे सांगतोय की 350 मार्क मिळालेत. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी अति श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे. त्यांच्या वडिलाला वाटते, आई वडिलाला वाटते आम्ही पैशावर काही विकत घेऊ शकतो. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही लेकरांना पुस्तक घेऊन देऊ शकाल, तुम्ही जास्तीत जास्त आमची फीस देऊ शकाल पैशाच्या रूपात, पण आम्ही जे टीच करतोय चांगल्या पद्धतीनं एक मन लावून, आमचे जे गट्स आहेत, आम्ही जे तुमच्या पाल्यामध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतोय, ते गट्स ट्रान्सफर अशाच विद्यार्थ्यांमध्ये होतात. त्या विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासून गट्स आहेत.
त्याचे आई वडील इमानदार आहेत, त्याचे आई वडील प्रामाणिकपणे त्या लेकरावरती काम करतात. लक्षात घ्या मित्रांनो, मी पालक म्हणून परखडपणे बोलतोय, कारण युट्यूब वरती 100% व्हिडिओ येणार आहे आणि माझे बरेच पालक अति श्रीमंत आहेत, टीचर्स आहेत, डॉक्टर्स आहेत आणि आणखीन कोणी मोठ्या पोस्टवरती आहेत, ज्यांना मी आज शिकवतो. पण काही काही पॅरेंट्स श्रीमंत असून सुद्धा संस्कारित पण आहेत, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे. पण काही काही पॅरेंट्स जे पैशाचा माल दाखवण्याचा प्रयत्न करतात, मी इतका शब्द यूज का करतोय, ते मस्ती, ते गर्व, ते डोक्यातून काढून टाका. पैशावर तुम्ही पोस्ट विकत घेऊ शकत नाही, अजिबात नाही. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे पैसा आहे, पैशावर आम्ही या पोस्ट विकत, अजिबात नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नांदेडमध्ये नामांकित क्लासेस, जर ते विद्यार्थी बघितला तर महाराष्ट्राचा रिझल्ट फार कमी आहे, नांदेडचा फारच कमी लागलेला आहे. जे कोणी तुम्हाला दिसेल टॉप 710, 715 ते राजस्थान, मध्य प्रदेश, यूपी तिकडले, कारण तिकडले विद्यार्थी ऑन द स्पॉट 11वी 12वी वर तयारी करत नाहीत, ती तयारी करतात 5वी पासून, 7वी पासून. आणि आरपार त्याचे आई वडील मागे लागतात ते सुद्धा, आणि एकदा लेकरामध्ये गस तयार झाली लेकर जिंकतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळी पॉलिसी. आता आम्ही एवढी चांगली मेहनत करतो, मरमर एवढी साधारण इतकं छान दर्जा टीचिंग करतोय, दर्जा शिकवतोय, परंतु आम्ही जेव्हा बघतोय आमच्या परखडपणाला बरेचसे पालक घेतात, घाबरतात. घाबरलंच पाहिजे. का बेईमानीचा पैसा कमवायचा? अजिबात गरज नाही, गरज नाही. आणि जे विद्यार्थी आमच्याकडे विद्यार्थी आहेत, आम्ही सुद्धा जवळपास 200-300 विद्यार्थी टीच करतोय. तर एवढ्या विद्यार्थी आम्ही जेव्हा 200 विद्यार्थी टीच करतोय, त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्याला आम्ही जेव्हा कडक बोलल्यानंतर काही गोष्टी पटत नाहीत. बरं, आता हे विद्यार्थी अशा वयामध्ये आलेले 11वी 12वी की या विद्यार्थ्यांना एकदम स्ट्रॉंग बोलता येतं. पालकांना जर कळवलं तर ते पालक त्या ठिकाणी रिप्लाय देत नाहीत. पालक त्या विद्यार्थ्याला मानसिक सपोर्ट करत नाहीत. समजा पालकाचं काम आहे, जर तुमचा विद्यार्थी नीटची तयारी करत असेल, जर विद्यार्थी घरी 10 ते 12 घंटे अभ्यास करत असेल, तर जर समजा मुलगी आहे, बरोबर आहे, त्या मुलीच्या मम्मीनं तिचं पूर्ण जेवण वगैरे असेल, तिचं पूर्ण फिडिंग असेल, त्याची काळजी घेणं, किंवा संध्याकाळपर्यंत लेकरू आपलं 12 पर्यंत अभ्यास करत असेल तर आईनं का बसून आहे 10-12 पर्यंत? सकाळी 4ला आपलं लेकरू उठत असेल तर पालकांनी का उठू नये घरामध्ये 4 वाजता? घरचं एन्व्हायरमेंट का बदलू नये? इकडं सगळे पॅरेंट्स झोपले असतात, लेकरू एकटा अभ्यास करतं, त्या लेकराला इंटरेस्ट अभ्यासात इंटरेस्ट का? अजिबात नाही. घरामध्ये एन्व्हायरमेंट नसते. मी काय म्हणतो, जर तुम्हाला सगळंच खरंच सक्सेस पाहिजे असेल ना, तर घरातलं एन्व्हायरमेंट बदललं पाहिजे, टीचर बदलले, टीचरचं टीचिंग, त्याच्या नोट्स. आता हे जे मुलं लागले नीटमध्ये आजच्या टॉपची, या सगळ्यांनी एकच नोट्स वापरल्या. कुठल्या? एनसीआरटी. प्रॉपर एनसीआरटी फॉलो करायचं, कुठल्याच क्लासचं नाही. आता मी पण टीच करतो किंवा कुठल्याही ब्रँडेड क्लास करते ना, तिथलीच कॉपी असते एनसीआरटीची. मग प्रॉपर एनसीआरटी 35 वेळा रीड केली, समजा नेहमी एक्झाम्पल सॉल्व्ह केले, तर रिझल्ट मिळेल की नाही? 100% रिझल्ट मिळतं. पण त्यासाठी आई वडिलांचा सपोर्ट पाहिजे विद्यार्थ्याला, ते मिळत नाही. बरेच विद्यार्थी कुठल्या दशेमध्ये आम्ही बघतो ना, विद्यार्थ्यांमध्ये खूप अडचणीमध्ये येतात. त्याचं एकतर त्यांची मानसिकता नसते त्या पद्धतीनं. म्हणजे आई वडिलांनी सपोर्ट केला पाहिजे, सोबत टीचरनी सपोर्ट केला पाहिजे, आणि विद्यार्थ्याची थोडी तयारी पाहिजे. ह्या 3 गोष्टी जुळल्या तर सक्सेस मिळते. परत युट्यूबच्या माध्यमातून होतो. पालकांनी ब्रँडेड क्लासचे जे आता जाहिरात देतात ना, ब्रँडेड बाहेरच्या जाहिरात, आता सुरू जाहिरात, एवढे मार्क मिळाले, हे सगळं धांदाच खोटा आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना जर तेवढे मार्क मिळाले असतील, फक्त त्याची पॉलिसी, पण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये गट्स आहेत का हे चेक करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून रिझल्ट हे काही असं झोपून पाहिलेलं स्वप्न आहे का ते? अजिबात नाही. रिझल्ट साठी सगळ्यांना आई वडील, विद्यार्थी, टीचर आणि एन्व्हायरमेंट सगळं जर घडून आलं तर विद्यार्थी कोणताही घडू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्याकडे 60% असणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी, 10वीला 60% असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 60% फक्त मार्क्स, त्या विद्यार्थ्यांनी 340 मार्क घेतले. आणि जे मी 355 म्हणतो, साहजिक आहे, स्पेशल क्लास आहे, वैयक्तिक शिकवलं,
4-4 घंटे मेहनत केली त्याच्यावरती, आणि आज नाही 3 वर्ष कन्सिस्टंटली मेहनत चालू आहे, कन्सिस्टंटली. हे कोणी बघत नाही, फक्त ब्रँडेड क्लास पाहतात आणि मग तिथं त्याची फसवणूक होते. म्हणून दिसते तसं नसतं, म्हणून जग फसतं. प्रॉपर चूज क्लास करा, प्रॉपर विद्यार्थ्याची गरज ओळखा, लालचीला लावू नका. ट्युशन पण लालचीला लावू नका. मी सुद्धा म्हणतो माझ्याकडे तुम्ही मग लावलं समजा तर प्रत्येकाला 2-3 संधी ठेवा. म्हणजे जर उद्या नीट नाही लागलं तर सेकंड BAMS, BHMS किंवा डी फॉर्म सी किंवा सोडून द्या तुमच्या क्लास 3च्या नोकऱ्या, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, MPSC, STI, क्लर्क, किती पद आहेत हो. आणि या पदाला सुद्धा इथलेच प्रश्न विचारले जातात. म्हणजे बायोलॉजी विषय प्रत्येकाने घ्यावा, हेच प्रश्न सगळ्या पोस्टला विचारतो. म्हणजे याचा अर्थ समजा नीट नाही झालं तर ते लेकरू फेल नाही आयुष्यात. फक्त त्याने एक आत्मपरीक्षण करून कॉन्स्टंट अभ्यास करावा. सक्सेस 100% मिळते. कुणाला लवकर मिळतं, कुणाला लेट मिळतं. बरोबर आहे. हा व्हिडिओ करताना माझ्यासमोर विद्यार्थी सुद्धा आहेत क्लासचे 11वीचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की मेहनत करताना प्रेशराईज करू नका, विद्यार्थ्याला करू नका, लालचीने क्लास लावू नका. आणि सगळ्यात महत्वाचं इमानदार शिक्षक बघा. ब्रँडेड क्लासची गरज नाही तुम्हाला. जे क्लास ब्रँडेड आहेत तिथं ते टीचर शिकवतात का? जे कोणी टीचर शिकवतात त्याची ओळख आहे का? ते काय शिकवतात, कसं शिकवतात, आपल्या पाल्याला कुठपर्यंत मिळालं त्याबद्दल कोणी माहिती आहे का? म्हणून शक्यतो पर्सनल टीचर आणि विशेष म्हणजे त्या पालकांना त्या टीचर बद्दल संपूर्ण माहिती मिळणं गरजेचे आहे, तरच ते सक्सेस होऊ शकते. अन्यथा असंच होणार, तुम्ही पैसे खर्च करणार, कोणीतरी पैसे कमवणार, ते गाड्या घोड्या मस्त धंदन पैसे छापणार आणि तुमचे लेकर उद्या या गर्दीमध्ये पडतील, लागणार नाहीत. आणि हे त्याची हे पाप असेल. तुमचं सुद्धा तेवढंच पाप आहे पॅरेंट्सचं, आणि तेवढंच पाप आपल्या एन्व्हायरमेंटचं सुद्धा, सोसायटीचं पण आहे. म्हणून प्लीज रिक्वेस्ट, आमच्याकडे सुद्धा क्लास लावताना विचारपूर्वक ठामपणे निर्णय असेल तर लावायचा. आणि मल्टिपल संधी ठेवा. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यामध्ये काहीच मोठी गोष्ट नाही. सगळे विद्यार्थी आजकाल चांगले आहेत, फक्त त्यांचा फ्यू बदलणं गरजेचं आहे. आज विचार करा, एका नांदेडमध्ये एका क्लासला नाव घेत नाही युट्यूब वरती, पण 5-5 हजार विद्यार्थी, 6-6 हजार शिकले. किती लागले जाऊन पालकांनी प्रत्युत्तर चेक करा, लिस्ट जाऊन बघा, सत्यता चेक करा. अजून एक व्हिडिओ फक्त क्लासेस आणि क्लासेसची फसवणूक याच्यावर मी उद्या एक व्हिडिओ टाकेन तुम्हाला. धन्यवाद. बिलकुल या व्हिडिओचा उद्देश एकच आहे, पालकांनी जागृत व्हावं, विद्यार्थ्यांनी जागृत व्हावं आणि फ्युचरसाठी निर्णय घ्यावा. थँक्यू.